BA भाग 1 इतिहास विषयासाठी अभ्यासक्रमात असलेला पेपर नंबर 1 मराठा स्वराज्याचा उदय आणि विकास. आता मराठा स्वराज्याचा उदय कसा झाला आणि त्याचा विकास कसा होत गेला याचा अभ्यास या पेपरमध्ये आपण करणार आहोत. स्वराज्याची पार्श्वभूमी. आता स्वराज्याची पार्श्वभूमी, इथं स्वराज्य निर्माण होत असताना त्या काळात असलेल्या परिस्थितीचा आपल्याला इथं आढावा घ्यायचा आहे. तर इथं अनेक घराण्यांची राज्य होती. त्यामध्ये स्वकीयांची आणि परकीयांची मिळून इथं काय होती तर सत्ता होती. शिलाहार, राष्ट्रकूट, चालुक्य, नंद घराणं, कुशाण, गुप्त, वर्धन, काही सत्ता स्वकीय होत्या तर काही घराणे ही परकीय होती. मुघलांचं देखील इथं वर्चस्व होतं. दक्षिणेतील शाह्या, हसन गंगू बहामनीच्या नंतर इथं पडलेल्या त्याच्या राज्याचे 5 तुकडे किंवा शकले इमादतशाही, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बरीदशाही आणि कालांतराने त्यातील 2 शाह्या नष्ट पावल्या आणि मराठ्यांना किंवा छत्रपती शिवरायांना संघर्ष करावा लागला आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही बरोबर. तर इथं मराठा स्वराज्याचा उदय किंवा मराठा स्वराज्याच्या उदयाची कारणे आपल्याला अभ्यासायची आहेत. त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे महाराष्ट्राची भौगोलिक विशेषता. महाराष्ट्र या राज्याला भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचं स्थान आहे. महाराष्ट्राच्या सीमारेषेचा जर आपण अभ्यास केला तर प्रामुख्याने दक्षिणेला पंचगंगा नदी, पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेस वैनगंगा आणि उत्तरेला नर्मदा आणि सातपुडा विंध्य पर्वतरांगा यात सामावलेला हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या मध्यभागातून दक्षिणोत्तर सह्याद्री पर्वताची मुख्य रांग आहे. सह्याद्री, विंध्य, सातपुड्याच्या पर्वतराजीमुळं महाराष्ट्र हा पहाडी प्रदेश आहे. यामुळेच या विभागात बाह्य शत्रूंच्या हालचालींना पायबंद बसलेला आहे. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या किंवा नैसर्गिकदृष्ट्या महाराष्ट्राला महत्त्वाचं स्थान असल्यामुळं महाराष्ट्रातल्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा इथल्या लोकांनी घेतला आणि निसर्गात राहण्याची सवय महाराष्ट्रातल्या लोकांना असल्यामुळं त्यांनी आपल्या शत्रूला पराभूत देखील केलं. मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास घडविण्याच्या कामी या भूमीनं स्फुरणीय कामगिरी बजावली. ही भौगोलिक स्थिती असल्यामुळं मराठी सत्तेच्या उदयाला हे एक कारण कारणीभूत ठरते. यानंतर दुसरा मुद्दा आहे मराठी माणूस. महाराष्ट्रातल्या लोकांचा जर आपण विचार केला तर उत्तर भारतीयांसारखे महाराष्ट्रातली लोक धिप्पाड किंवा उंच नाहीत. उंचीनं मध्यम आणि काटक आहेत. नैसर्गिक परिस्थितीमुळे इथल्या लोक काटक, कष्टाळू आणि स्वतंत्र बाण्याचे घौडदौड करणारे लढाऊ वृत्तीचे बनले आहेत. भौगोलिक परिस्थितीत वाढलेल्या लोकांच्यात लढाऊ वृत्ती, निर्भय स्वातंत्र्य बाण्याची मराठ्यांनी 17व्या व 18वे शतक आपल्या पराक्रमाने गाजवले. हर्षवर्धन राजाच्या काळात भारतात आलेल्या ह्युयन याने आपल्या प्रवास वर्णनात महाराष्ट्रातील लोकांची वैशिष्ट्ये सांगताना असे म्हटले आहे की त्यांची वागणूक साधी व प्रामाणिकपणाची आहे. ते स्वाभिमानी, मितभाषी आहेत. त्यांच्याविषयी सहानुभूती दाखवली तर ते कृतज्ञता दाखवितात. मात्र त्यांना कोणी त्रास दिला तर त्यांचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही. उद्योगीपणा, धाडस, स्वावलंबन, स्वाभिमान आणि समतेची आवड ही मराठ्यांची स्वभाव वैशिष्ट्ये होत. या गोष्टीमुळं मराठा स्वराज्याच्या उदयाला मराठी माणूस किंवा मराठी माणसाचा स्वभाव देखील कारणीभूत आहे. याच्यानंतरचा मुद्दा आहे मराठा आणि मराठी भाषा. भारताच्या इतिहासात मराठ्यांच्या इतिहासाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भारतातील मुस्लिम सत्तेच्या स्थापनेपासून राजपुतांनी तिला प्रखर विरोध केला. उत्तर भारतात हिंदू धर्माविषयी राजपुतांनी जे कार्य केले त्यापेक्षा सरस अशी कामगिरी मराठ्यांनी केली.
भारताचा बहुतांश भाग मुस्लिम सत्तेच्या वर्चस्वाखाली असताना मराठ्यांनी हिंदू धर्म, संस्कृती, अस्मिता टिकवून ठेवण्याची कामगिरी केली. या मराठ्यांचा उदय महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्र कोठे आहे याचा उल्लेख कवी जयमंगल यांनी 12व्या शतकात आपल्या लिखाणात केलेला आहे. नर्मदा कर्नाटयोर्बधी महाराष्ट्रविषय म्हणजे नर्मदेच्या दक्षिणेकडील व कर्नाटकाच्या उत्तरेकडील प्रदेशात महाराष्ट्र येत होता. सर्वसाधारणतः उत्तरेस नर्मदा, दक्षिणेस पंचगंगा, पूर्वेस वैनगंगा, पश्चिमेस अरबी समुद्र यांच्यामधील प्रदेशास सर्वसाधारणपणे महाराष्ट्र संबोधले जात होते. महाराष्ट्रात पूर्वी प्राकृतिक भाषेचा वापर होता. संस्कृत भाषा प्रचलित होती. पुढे यादव काळात मराठी भाषेचा विकास होऊ लागला. सर्वसामान्य लोकांना एकत्र आणण्यासाठी मराठी भाषेनं सामान्यांच्यात प्रेम व स्वाभिमान निर्माण केला. लोक एका समान दुव्याने बांधले गेले. स्वराज्य स्थापण्याला त्याचा फार मोठा उपयोग झाला. महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे. सातवाहन काळापासून सह्याद्रीच्या कडेकपारीत लेण्या कोरल्या जाऊ लागल्या. गुहा, मंदिरे, स्तूप आणि जैन मंदिरेही उभी राहिली. सातवाहन, वाकाटक, चालुक्य, होयसळ, राष्ट्रकूट, यादव या राजसत्तांनी शिल्पस्थापत्यास प्रोत्साहन दिले. त्यामुळे अनेक मंदिरे उभी राहिली. कलासक्ती व धर्मसक्तीचा तो सुंदर मिलाप होता. पुढे धर्मभक्ती वाढीस लागल्यामुळं त्यामुळेच अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे निर्माण झाली. जसं की पंढरपूरच्या विठ्ठलानं आजही सर्वांना वेड लावलेले आहे. जाती आणि वर्णाश्रमाची चौकट मोडण्यात विठ्ठल भक्ती मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरली. समतेचा संदेश दिला गेला. वतनदारांपासून गिरिजनांपर्यंत सर्व जातींचे लोक चंद्रभागेच्या काठी विठ्ठल भक्तीत रंगू लागले. हाच सार मराठी समाज शिवाजी महाराजांच्या पाठी स्वराज्य स्थापनेत एकमुखी उभा राहिला. पुढे नेवासे, पैठण, नाशिक, त्र्यंबकेश्वर, देहू, आळंदी ही तीर्थक्षेत्रे नावारूपाला आली. तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका, कोल्हापूरची महालक्ष्मी, अंबेजोगाईची अंबा, शिंगणापूरचा महादेव, जेजुरीचा खंडोबा या क्षेत्रांनी मराठी मनाला एका धाग्यात बांधले आणि यातूनच स्वराज्य स्थापनेस आवश्यक वातावरण तयार झाले. महाराष्ट्रातील ग्रामसंघटना. महाराष्ट्र हा शेतीप्रधान असल्यामुळं बहुसंख्य समाज हा ग्रामीण होता. शहरांची संख्या नगण्य होती. दळणवळणाच्या प्रभावी साधनाच्या त्रुटीमुळं खेडी स्वायत्त बनलेली होती. खेड्यातील कारभार पुरातन काळात जसा चालत होता तसाच तो पुढे चालत राहिला. ग्रामसभा, ग्रामपंचायत या संस्थांना अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. या आर्थिक बाबतीत खेडी स्वयंपूर्णच होती. तशीच परिस्थिती न्यायदानाची होती. सरकारी कर भरण्यापुरताच लोकांचा राजसत्तेशी संबंध होता. खेड्यात वतनदार होते आणि त्यांना वतनाच्या इनाम जमिनी व काही हक्क मिळत असत. खेडी स्वयंपूर्ण असण्याचं उदाहरण म्हणजे खेड्यातच 12 बलुतेदार आणि 18 अलुतेदार एकत्र राहत असल्यामुळं शेतकऱ्यांच्या गरजा तिथंच भागवल्या जात. यामुळं त्या कालखंडात खेडी ही स्वयंपूर्ण होती. ऐतिहासिक परंपरा. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून सातवाहनांची अधिसत्ता या प्रदेशावर होती आणि या सातवाहनांची राजधानी पैठण होती. पुढे कालखंडात अमीर, त्रिकुटक, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार अशा वेगवेगळ्या राजसत्ता या प्रदेशात 12व्या शतकापर्यंत होऊन गेल्या. 13व्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या अधिपत्याखाली हा प्रदेश होता. यादवाने देवगिरी ही आपली वैभवसंपन्न राजधानी निर्माण केली. अल्लाउद्दीन खिल्जीनं देवगिरीचं हे राज्य पूर्ण उद्ध्वस्त केलं आणि या घराण्यातील वंशज महाराष्ट्रात वेगवेगळ्या आडनावाने वास्तव्य करीत होते. यादवांच्या रामदेवांकडून
खिलजीनं फार मोठी खंडणी वसूल केली. या प्रदेशाला निष्कांचन करून या प्रदेशाचे सामर्थ्य संपुष्टात आणून येथे इस्लाम अंमल प्रस्थापित केला. तो अंमल तुघलक घराण्यापर्यंत चालू होता. 15व्या शतकात बहामनी राज्याची निजामशाही, आदिलशाही, इमादतशाही, कुतुबशाही, बरेशशाही अशी 5 शकले पडली. राज्यविस्तार व सत्तेसाठी या सत्ता आपापसात भांडत होत्या. बादशाहीनं दक्षिण विस्तारवादी धोरणाचा स्वीकार केला. त्या रेट्यापुढं निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही ही 3 शकले स्वराज्य स्थापनेच्या वेळी अस्तित्वात होती. इस्लाम धर्मीय राज्यातही स्थानिक व परदेशी मुस्लिम असा वाद पराकोटीला गेलेला दिसून येतो. यातून जो संघर्ष होत होता याचा लाभ मराठे घेत होते. ते त्या सत्तेतील आपले आसन अधिक बळकट करीत होते. मराठी सत्तेचा दक्षिणेत उदय होण्यास या सर्व घडामोडी पोषक ठरल्या. मुस्लिमांकडून होणाऱ्या हिंदूंच्या छळाची प्रतिक्रिया. या काळात मुठभर मुस्लिम राज्यकर्ते सर्व प्रजेवर राज्य करत होते. त्यांच्याकडून प्रजेवर अत्याचार होत होते. हिंदूंची धार्मिक ठिकाणे उद्ध्वस्त करणे, त्यांना सक्तीनं धर्मांतरास भाग पाडणे हे नित्याचे प्रकार होते. न्यायदानातही तीच परिस्थिती. हिंदू स्त्रियांच्यावर अत्याचार होत होते. सर्व मार्गाने हिंदूंचा छळ केला जात होता. राज्यकर्त्यांच्या पदरी अनेक मोठे हिंदू मनसबदार असूनही स्वार्थापोटी स्वजातीयावरील अन्यायाविरुद्ध ब्रग काढत नव्हते. या परिस्थितीमुळं लोकांच्या मनात सत्ताधीशांच्या विरुद्ध चीड निर्माण झाली. यातून लोकांच्यात जाणीव होऊन प्रतिकार करण्याची भावना वाढीस लागली. मराठ्यांच्यातील अंगभूत गुणाचा उपयोग करून घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. महाराष्ट्र धर्माची विचारसरणी. महाराष्ट्रातील लोक मुस्लिम अत्याचाराला कंटाळलेली. मनात गुलामीबद्दल लोकांच्या तिरस्काराची भावना निर्माण झाली आणि इतिहासाचार्य राजवाडे यांनी याबाबत महाराष्ट्र धर्म ही संकल्पना मांडली. महाराष्ट्र धर्म हा हिंदू धर्माहूनही व्यापक आहे. याविषयी मल्हार रामराव चिटणीस यांचं मत. आपला हिंदू दक्षिण देश म्लेच्छांनी ग्रासिला. देव ब्राह्मण क्षेत्रे गायी यास बहुत पीडा झाली. धर्म बुडविला तेव्हा धर्मरक्षणार्थ प्राणही वेचून धर्म रक्षावा. म्हणजेच हिंदू धर्म प्लस धर्मस्थापना प्लस गोब्राह्मण प्रतिपाल प्लस स्वराज्य स्थापना अशी उकल राजवाडे यांनी केली. संतांच्या सामाजिक ऐक्याच्या पार्श्वभूमीवर महाराजांनी बहुत लोक मिळवून एक विचारे भरण्याचं कार्य करून महाराष्ट्र धर्माची संकल्पना मूर्त स्वरूपात आणली. गनिमी कावा युद्ध पद्धत. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात लढण्याचे वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान म्हणजे गनिमी कावा युद्ध पद्धत होय. शत्रूला मोक्याच्या ठिकाणी गाठून अनपेक्षित हल्ला करणे असं हे गनिमी कावा तंत्र आहे. निजामशाहीला वाचवण्यासाठी खुद्द मलिक अंबरनं सुद्धा याच तंत्राचा वापर केला. आदिलशाही व मुघला विरुद्ध मलिक अंबरनं हे गनिमी कावा तंत्र वापरले आणि नंतर शहाजीराजांनी हेच तंत्र आत्मसात केले. स्वराज्य स्थापनेसही या युद्धनीतीचा फार उपयोग झाला. शिवाजीराजांनी नंतर याचा योग्य वापर केला आणि गनिमी कावा युद्ध क्षेत्रात संताजी धनाजी जोडगोळीनं आपलं नाव इतिहासात अजरामर केलं. ही युद्धनीती मराठा स्वराज्याच्या उदयास कारणीभूत ठरली. शहाजीराजे व जिजाबाईंचं योगदान. भोसले कुळात शिवाजीराजांचा जन्म झाला. शहाजीराजांनी या घराण्याला प्रतिष्ठा, जहागिरी, लष्करी सामर्थ्य, शौर्य, धाडस यासारख्या बाबींचा वारसा दिला. तोच स्वराज्य संकल्पनेत शिवरायांना उपयुक्त ठरला. शहाजीराजांनी स्वपराक्रमाने मुस्लिम राज्यकर्ते व इतर सरदारांना आश्चर्यचकित केले. स्वधर्म, स्वदेश, स्वभाषा व स्वजन यांचे संरक्षण करणे म्हणजे जीवित साफल्य मानत होते. हे मराठा सरदार पाहत होते. त्यातील कर्तृत्ववान व दूरदृष्टीच्या सरदारांना आपल्या ताकदीची जाणीव झाली.
अशा सरदारांनी शिवाजीराजांना पूर्ण सहकार्य केले. जिजाबाईंना शिवरायांना घडविण्यात मोठे योगदान दिले. प्राचीन काळात हिंदूंचा वैभवशाली इतिहास, मुस्लिमांचे अन्याय, युद्धकलेविषयी कथा, रामायण महाभारतातील कथा, राजनीती यासारख्या बाबी बाल शिवाजीच्या मनावर प्रभावीपणे बिंबवल्या. शिवाजीराजांनी पुढे संकटपणे त्यांनी मनोधैर्य देण्याचे काम केले. स्वराज्य संस्थापक शिवरायांचे स्वयंभू नेतृत्व. अनेक कारणांनी मराठी स्वराज्याचा उदय किंवा अनेक गोष्टी इथं अनुकूल होत्या. नुसते वातावरण तयार होऊन राज्य निर्माण होत नाही, त्यासाठी ते साकारणारा राजा लागतो. आणि शिवरायांचा उदय हेच मराठा स्वराज्याच्या उदयाचं प्रमुख कारण आहे. त्यांनी स्थापन केलेले राज्य मराठ्यांचे होते. मराठा तितुका मिळवावा, स्वातंत्र्य धर्म वाढवावा ही त्या पाठीमागची प्रेरणा होती. हे राज्य अवघे श्रींचे व्हावे ही त्यामागील भूमिका होती. शिवाजी महाराजांच्या रूपानं महान सेनापती, महान नेता, मुत्सद्दी, गुणांची कदर करणारा, परिस्थितीचा अचूक वेध घेणारा, परस्त्रीस मातेसमान मानणारा, रणधुरंधर, राजकारण धुरीण, जशास तसे वागणारा, शत्रूला दहशत वाटणारा, न्यायाने वागणारा असा महाप्रतापी राजा मराठ्यांना लाभला. त्यांनी येथील लोकांना स्वातंत्र्याच्या उभारणीत सामावून घेतलं. स्वातंत्र्याची भावना लोकांच्यात वाढवून राष्ट्रनिर्मिती केली. शिवाजीराजांचे संघटन कौशल्य, लोकांची तळमळ, अन्यायाविरुद्धची चीड असणारे अलौकिक असामान्य व्यक्तिमत्व शिवाजी महाराजांच्या रूपाने लाभलेला. म्हणून मराठा स्वराज्याची इथं निर्मिती झाली. मराठा स्वराज्याच्या निर्मितीस एकूण कारणीभूत असलेल्या गोष्टींचा इथं आपण आढावा घेतला आहे.